मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। राधाकृष्ण विखे पाटील थांबलेल्या हॉटेलमध्ये प्रसाद लाड हे दाखल झाले। छत्रपती संभाजीनगरमधून राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे अंतरवालीसाठी 5 वाजता रवाना होणार आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। ते स्वतः आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत, त्या ठिकाणी उपस्थित आहेत। सागर, आपण पाहू शकतो या ठिकाणी आता तब्बल 6 तासांचा कालावधी उलटलेला आहे, तरी देखील या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आपलं उपोषण जे आहे ते सुरूच ठेवताना आपल्याला दिसत आहे। काय अपडेट या संदर्भात? त्यांच्यासोबत कुणाची चर्चा झाली आहे का आणि पुढे नेमकं काय? आपण पाहतो की साधारणपणे सकाळी 9:30 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटलांचं हे उपोषण जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। खरं तर रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत। कोणताही मंडप नाही, कोणत्याही पद्धतीचा सावली किंवा आसरा न घेता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर साधारणपणे सकाळी 9:30 वाजल्यापासून आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते समर्थक जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत, त्यांचं समर्थन करता आहेत। विविध समाजाचे प्रतिनिधी देखील त्यांना भेटून जात आहेत। मात्र मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आपल्या आंदोलनावरती आणि आपल्या उपोषणावरती जे आहेत ते ठाम आहेत। सकाळी 9:30 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील रखरखत्या आणि रणरणत्या उन्हामध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर एका अंतरवली सराटी गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतामध्ये त्यांनी बाज टाकून त्यावरती आपलं उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे। खरं तर सकाळच्या सत्रामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले होते। त्यांनी जो मसुदा जो आहे, जे जरांगे पाटलांनी ज्या मागण्या केल्या होत्या ते देऊन ते मान्य करण्याचं देखील आश्वासन दिलं। मात्र जरांगे पाटलांनी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी या संदर्भातलं माझं मत जे काय आहे, माझी भूमिका जी काय आहे ती मांडतो, त्यामुळे आपण संध्याकाळी 6 वाजता या संदर्भातले। अगदीच धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी सागर। तर जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकारने त्यांना काय आश्वासनं दिलेली आहेत, नेमकं काय म्हटलंय बघूयात। यामध्ये 58 लाख नोंदींनुसार प्रमाणपत्र द्या। शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी सर्व जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। संबंधित नागरिक संकेतस्थळाला भेट देऊन नोंदी बघू शकतात। आवश्यकता असल्यास नोंदीची प्रत काढून देण्यात येईल। हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रांचे दाखले देण्यात यावेत। विभागीय आयुक्तांकडून दाखले वितरित करण्यासाठी एसओपी तयार करण्यात आली आहे। जात पडताळणी प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावीत। विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी या कामांचा आढावा घेतील। सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी। याबाबत महाधिवक्ता यांचं मत घेऊन कार्यवाही करण्यात येईल। यासह मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं। पुढील 1 महिन्यात मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल। मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना अर्थसहाय्य द्यावं। 275 आंदोलकांच्या वारसांना आर्थिक सहाय्य दिलंय। उर्वरित 31 वारसांना पुढील 15 दिवसात दिलं जाईल। कुणबी प्रमाणपत्र तातडीने वितरित करण्यासाठी कार्यवाही करावी। संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन पुढील 8 दिवसात सुरू करण्यात येईल।